नियम करत जा म्हणून. मग तो म्हणला नियम करायचा, मग का मीच काही एकट्यानं पाप केलं का? तिचा नियमच जर चालू ठेवायचा ना, द्या ना मग सगळं शंकरनगर वाटून. काय म्हणला? द्या ना सगळं शंकरनगर, शिवनगर, मेहरबाबा सोसायटी, काय काय असते तिथं, हा ते सगळे, हे सगळे नगर वाटून द्या ना म्हणे. मग तिला मग ठरला, तो ठराव पास झाला त्या मीटिंग मध्ये. आणि सांगितलं तिला म्हणे, काय कर मावशी, रोज एकाच्याच घरी जाऊ नको, काय कर उद्या यांच्या घरी. ते म्हणते बरं झालं, पहिला नंबर माझाच लावला. परवा दिवशी त्यांच्या घरी, त्याच्यानंतर यांच्या घरी, असे सगळ्यांचे नंबरच लावून दिले त्याने. आणि मग रोज एका घरी ती जायची आणि 1 तासभर भांडण करायची. जिचा नंबर यायचा ना ज्या म्हातारीच्या घराचा, तिथं लटलटच कापायची. एका म्हातारीच्या घराचा नंबर आला, ती लटलट कापायला लागली. तिची सून म्हणे, आता एक काम करा ना, आपण दोघींना काही बोलायचंच नाही. आणि ती काय करेल म्हणे, ती बोलून बोलून निघून जाईल, भांडणच वाटणार नाही. हिने सांगितलं ठीक आहे, आता ह्या दोघी बोलल्याच नाही, पण ती आल्या आल्या अशी गोड बोलायची, त्या घरचीला वाटायचं की हिचं भांडायचा मूडच नाही आज, एवढी गोड बोलायची. आली तिकडून ती, यांनी ठरवलं होतं बोलायचं नाही, पण ती आल्या आल्याच हसली थोडस. हा सकू झाली का चहा पाणी? आणि हो, आता हसला माणूस की समोरून आपल्याला अंदाज येत नाही ही भांडण म्हणून. भांडायचं जरी असलं तर सुरुवातीला हसत जा थोडस, हा म्हणतात ते. आणि मग तिनं विचारलं, एवढं प्रेमानं विचारलं म्हणे, सकूबाई चूल पेटवलीस का ग म्हणे. ती म्हणली हो ना शांता, त्या पेटवली. मग तिनं म्हणे, मला इस्तू थोडासा, माझी चूल पेटवायची. ती म्हणे, बाई शांता काकू, तुम्ही इस्तू न्यायला आल्या पण परत नाही आणली, टोपलं नाही, बकेट नाही, कशात देऊ इस्तू? ती म्हणे, टाक म्हणा पदरात. काय विस्तू? आणि ही म्हणली, टाक माझ्या पदरात. तिकडून शांताबाई म्हणले, बाया ठकूनशी, कालच तुम्ही नवीन साडी आणलेली दिसती, मग एवढी भारीची साडी तुमचा पदर जळल ना. ती म्हणली, जळू दिला, लागू दिली, त्या का बापड घेतली, काय करून घेतली, लागली तेवढ्या कारणावरून एवढी भांडली पुढच्या घरावाली तर बेशुद्ध. पण तिची सून हुशार होती, सुना हुशारच असतात. आलेलं आहे सुनबाई बी, तिची सुद्धा सून हुशार होती. ती म्हणली, त्या तुम्ही काय करा, ती ठकू मावशी आली ना, तुम्ही बोलूच नका, तुम्ही मागच्या घरात जाऊन बसा बरं, उगं घाबरू नका, मी बघते तिच्याकडे. आणि बाई दुसऱ्या दिवशी म्हणे, का ग कुठे गेली म्हणे तुझी सासू? आता सुनाचं नाव घेत नाही, ते म्हणतात मलाच म्हणली का काय, कुठे गेली म्हणे तुझी सासू? ती बडी बाई सासू बाहेर गेली, पण काय काम आहे म्हणे, तिची आज भांडायची बारी. हो माहित होतं म्हणे माझ्या सासूला, म्हणून तर भांडायची तयारी करायला गेली म्हणे. कुठं गेली? भांडायची तयारी. हिला वाटलं आता कुठं काय क्लासेस ओपन झालेत का काय, भांडण शिकायचे, आता गायनाचे क्लास असतात बा.